हॅलो स्टुडंट्स, आजच्या पिरियडला आपण रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. मायक्रोस्कोप आपण लहान ऑब्जेक्ट मॅग्निफाय करून मोठ्या स्वरूपात पाहण्यासाठी वापरतो. मायक्रोस्कोप याचे दोन लेन्सची कॉम्बिनेशन आहे, एक ऑब्जेक्टिव्ह आणि एक आय लेन्स. आपण मायक्रोस्कोपचा ऑब्जेक्टिव्ह विचारात घेऊन आपल्याला त्याची रिझॉल्विंग पॉवर काढायची आहे. आपण असं म्हणूयात, हा एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे, त्याला नाव देऊयात AB. AB हा ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे. या मायक्रोस्कोप मधून आपण दोन ऑब्जेक्ट्स पाहणार आहोत. एक O म्हणूयात आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याला म्हणूयात O'. हे दोन पॉइंट ऑब्जेक्ट्स आहेत, ते ह्या मायक्रोस्कोप मधून आपण पाहणार आहोत. आता डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा असेल त्या संदर्भात थोडं डायग्राम मध्ये पाहायचं आहे. पॉइंट ऑब्जेक्ट असल्यामुळं आपण मागील तासाला पाहिलंय की पॉइंट ऑब्जेक्टमुळे तयार होणाऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये एअरी डिस्क, एअरी रिंग्स असतात. त्या अनुषंगाने बघूया. हा O पासून निघालेला एक लाईट रे A या ठिकाणी घेतला, दुसरा लाईट रे B या ठिकाणी घेतला. यांच्यामुळे तयार होणारी जी इमेज आहे ती इमेजला म्हणूयात I. ती या ठिकाणी मिळेल. ही झाली O ह्या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज. त्याप्रमाणे O' ह्या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज कशी तयार होते बघा. एक लाईट रे A ह्या पॉइंट कडे गेला, दुसरा लाईट रे B ह्या पॉइंट कडे, आणि ह्या दोघांमुळे तयार होणारी जी इमेज आहे त्याला म्हणूयात I'. येते लक्षात? O ह्या रेची इमेज, O ह्या ऑब्जेक्टची इमेज I, O' ह्या ऑब्जेक्टची इमेज I'. आता O आणि O' या दोघातलं हे जे अंतर आहे हे अंतर स्मॉल a ने दाखवायचं आहे. सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स, O आणि O' मधलं. तसं आता हा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे, तो कसा असेल? आपण डिस्कच्या भाषेत पाहायचं झालं तर या ठिकाणी हे एअरी डिस्क तयार होईल I ह्याची, आणि या ठिकाणी ही जी दुसरी डिस्क आहे ती I' ची आहे. येते लक्षात आहे? एअरी डिस्क आपण मागच्या तासाला पाहिलं त्यानुसार. म्हणजे थोडक्यात आपण इथे ही कंडिशन घेताना परत रॅलीज क्रायटेरियानुसार आपण असं पाहिलंय. आता हे कंटिन्युअस वर्तुळ आहे, याची ही जी रेडियस आहे म्हणजे याची रेडियस बरोबर ह्या दुसऱ्या वर्तुळाची पण रेडियस आहे. थोडक्यात I' याचा फर्स्ट मिनिमा या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी I' चा मॅक्झिमा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी I चा मिनिमा आहे, फर्स्ट मिनिमा, त्या ठिकाणी I' चा मॅक्झिमा आहे, आणि व्हायस वर्सा. मी परत रिपीट करतो एअरी डिस्क ह्या भाषेत. हे कंटिन्युअस वर्तुळ आहे, सर्कल आहे, ते आहे इमेज I, याची एअरी डिस्क, याची ही रेडियस, आणि डॉटेड जे सर्कल काढलेलं आहे ती आहे एअरी डिस्क फॉर ऑब्जेक्ट I', सॉरी ऑब्जेक्ट O', इमेज I'. आता ह्या दोघांमधलं हे अंतर किती असल्यानंतर ते जस्ट रिझॉल्व्ड असतील? तर I ह्या इमेजचा फर्स्ट मिनिमा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी I' चा मॅक्झिमा पाहिजे, सेंट्रल मॅक्झिमा पाहिजे. थोडक्यात डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या भाषेत सांगायचं झालं तर I ह्या इमेजचा हा मॅक्झिमा, हा फर्स्ट मिनिमा, तर I' चा
हा मॅक्झिमा हा मिनिमा आपण पाहिलंय. हे जे अंतर आहे हे अंतर आणि हे अंतर आपण त्याला अल्फा आणि थीटा असे सिम्बॉल दिले होते. डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या भाषेत बोलायचं झालं तर अल्फा इज इक्वल टू थीटा असेल तर ते जस्ट रिझॉल्व्ड आहेत. आणि जस्ट रिझॉल्व्ड असताना हे जे अंतर आहे त्यालाच आपण लिमिट ऑफ रिझोल्यूशन असं म्हटलंय. लिमिट ऑफ रिझोल्यूशन इज द मिनिमम सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट ॲट विच दे अपियर जस्ट रिझॉल्व्ड. ज्या वेळेस ते जस्ट रिझॉल्व्ह होतात त्यावेळेस ह्या दोघांमध्ये हे जे अंतर आहे, दोन ऑब्जेक्ट्स मधलं हे जे अंतर आहे हे अंतर म्हणजेच लिमिट ऑफ रिझोल्यूशन. आणि स्टुडंट आपण अभ्यासलाय रिझॉल्विंग पॉवर, त्याला आपण आरपी असं म्हणूयात. आपल्या पुस्तकात त्याला आर असा सिम्बॉल दिलाय आणि इज इक्वल टू मग फॉर्म्युला असणार आहे 1/a. इथं ए म्हणजे काय आहे तर ए म्हणजे लिमिट ऑफ रिझोल्यूशन आहे. लिमिट ऑफ रिझोल्यूशन आहे. आणि मग आता आपल्याला ए साठीचा फॉर्म्युला काढायचा आहे. मी हा डायग्राम परत रिपीट करतोय. ए बी हा काय आहे या ठिकाणी, ए बी हा लेन्स आहे. तो ऑब्जेक्टिव्ह लेन्स ऑफ द मायक्रोस्कोप आहे. त्याच्या समोर हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, एक ओ दुसरा ओ डॅश. त्यांच्यातलं अंतर आपण स्मॉल ए ने दाखवलेलं आहे. यांच्यामुळे तयार होणाऱ्या इमेजेस, ओ ची इमेज आय या ठिकाणी तयार होईल, ओ डॅश ची इमेज आय डॅश या ठिकाणी तयार होईल. आता ह्या इमेजेस कशा आहेत त्यानुसार आपल्याला लिमिट ऑफ रिझोल्यूशन ठरवायचं आहे. एरिडिस्कच्या भाषेत समजा कंटिन्युअस वर्तुळ दाखवले ती एरिडिस्क ऑफ आय आहे, तर त्याचं जी रेडियस आहे तीच रेडियस एरिडिस्क ऑफ आय डॅश असली पाहिजे. त्यावेळेस काय होतं ते परत डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या भाषेत सांगितलंय. ज्या ठिकाणी एकाचा मॅक्झिमा आहे त्या ठिकाणी दुसऱ्याचा मिनिमा पाहिजे आणि व्हायस वर्सा. तसं असेल तर आणि तर ते दोन ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व्ड असतात, जस्ट सेपरेटेड असतात. आणि तेच आपण सिम्बॉलिक भाषेत असं अभ्यासलेलं आहे. दोन सेंट्रल मॅक्झिमा याच्यातलं अंतर म्हणजे अल्फा आणि सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ आयदर ऑफ द पॅटर्न म्हणजे थीटा. आणि हे दोन अंतर ज्या सारखे असतात, जस अल्फा इज इक्वल टू थीटा असतं त्यावेळेस दोन्ही ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व्ड असतात. आणि ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व्ड असतात त्यावेळेस ह्या दोन ऑब्जेक्ट मधलं हे जे अंतर आहे हे अंतर म्हणजेच लिमिट ऑफ रिझोल्यूशन. आणि आपण इथं ते गृहीत धरलेलं आहे, ए म्हणजे लिमिट ऑफ रिझोल्यूशन आहे. आणि मग रिझॉल्विंग पॉवरच्या व्याख्येनुसार रिझॉल्विंग पॉवर आर इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्यूशन. आणि म्हणून आर पी इज इक्वल टू, आपल्या पुस्तकात त्याचा सिम्बॉल आहे आर, आणि मग आर इज इक्वल टू 1/a. आता आपल्याला ए साठीचा फॉर्म्युला ठरवायचा आहे. ए साठीचा फॉर्म्युला ठरवताना आपण डिफ्रॅक्शन मध्ये जे अभ्यासलं त्याचा वापर इथे करायचा आहे. फॉर मिनिमा काय कंडिशन आहे डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये, पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा. पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा. आता इथे बघा पहिला मिनिमा घेणार आहोत आपण, म्हणजे हे जे अंतर आहे कुठला का डिफ्रॅक्शन पॅटर्न असे ना, हा पहिला आय घेतला तर हे अंतर म्हणजे फर्स्ट मिनिमाचं, दुसरा आय डॅश घेतला तर हे अंतर फर्स्ट मिनिमाचं. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट मिनिमाची कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे एन बरोबर किती आहे 1, आणि म्हणून पाथ डिफरन्स बरोबर किती येणार आहे लॅम्बडा. पण आता स्टुडंट हे लक्षात घ्या, हा जो ऑब्जेक्ट आहे आणि हा जो लेन्स आहे याच्यामध्ये हे जे माध्यम आहे हे मीडियम आहे, हे मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण एन घेणार आहोत. बऱ्याच वेळा ते एअर पण असतं, एअर असेल तर यांची व्हॅल्यू 1 येईल, किंवा बऱ्याच वेळा ते ट्रान्सपरंट लिक्विड वापरतात त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन, त्याच्या यांची व्हॅल्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. आणि मग त्यावेळेस हाच लॅम्बडा फक्त लॅम्बडा न लिहिता त्याला काय लिहायचं आहे लॅम्बडा एन, म्हणजे रिफ्रॅक्ट wavelength of the light in the medium of refractive index n. आणि मग आता फर्स्ट मिनिमा साठी पाथ डिफरन्स बरोबर काय आहे लॅम्बडा एन आला.
लॅम्बडा इन इज द वेवलेंथ ऑफ द लाईट इन द मीडियम ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन. आता हा पाथ डिफरन्स आणखी आपण वेगळ्या भाषेत अभ्यासला येतो, म्हणजे हा जो अँगल आहे, फिगरची जॉमेट्री पाहिजे, हा अँगल आणि हा अँगल, हा अँगल अल्फा आहे, हा अल्फा आहे, ह्या दोघांची बेरीज केल्यावर किती होईल? 2 अल्फा. 2 अल्फा इज द अँगुलर सेपरेशन बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स असं आहे पाय. अँगुलर सेपरेशन, अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट ॲट द ऑब्जेक्टिव्ह लेन्स. आणि मग या फिगरच्या जॉमेट्रीचा वापर करून आता इथं जो पाथ डिफरन्स जो येणार आहे त्याचा फॉर्म्युला आहे 2n साइन ऑफ अल्फा. जर आपण वेवलेंथ एअर मीडियम घेणार असेल तर त्यावेळेस n काय असतो? 1 असतो. आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊयात. सुरुवातीला n इज इक्वल टू 1 घेऊयात. पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2 साइन ऑफ 2a साइन ऑफ अल्फा असं असतं. आणि याच्याबरोबर फॉर्म्युला आला मग लॅम्बडा n. आता हा फॉर्म्युला कसा आला ते अगोदर बघायचंय, मग पुढे जाऊया. तुम्हाला आठवतंय का बघा, आपण डिफ्रॅक्शन पाहत असताना मिनिमाची पोझिशन पाहत असताना हा फॉर्म्युला मिळाला होता. तो अशा प्रकारे होता, पाथ डिफरन्स a sin theta is equal to n lambda. दिस इज द कंडिशन फॉर द मिनिमा. ही कोणासाठी कंडिशन आहे? मिनिमासाठी कंडिशन आहे. आता इथं थीटाच्या ऐवजी काय आला? अल्फा. तिथं ए म्हणजे स्लिट विड्थ होतं, ए म्हणजे ह्या दोन सोर्सेस मधलं अंतर आहे. त्याच्यानंतर आता इथे मी 2 का घेतलेलं आहे बघा. 2 घेत असताना आपण हे दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स घेत आहोत. ह्या दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स मुळे तयार होणार ह्या इमेजेस आहेत. त्याचं जॉमेट्रिकल एक्सप्लेनेशन थोडक्यात सांगायचं झालं तर ते असं येईल. हा ओ आहे, हा ओ आहे, हा ओ डॅश आहे. या दिशेनं जाणारे हे 2 रेज आहेत आणि या दिशेनं जाणारे हे 2 रेज आहेत. लक्षात येते स्टुडंट्स? म्हणजे बघा, ए कडे जाणारे 2 रेज आहेत आणि बी कडे जाणारे 2 रेज आहेत. आणि म्हणून ए साइन थीटाची दुप्पट होते इथं आणि म्हणून a साइन अल्फा असं आहे. हे फिगरच्या जॉमेट्रीवरून आहे असं एवढं लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. 2a साइन अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा n. आता ह्या लॅम्बडा n चं कन्व्हर्जन आपण आणखी लॅम्बडाच्या भाषेत म्हणजे एअर मधल्या वेव्हलेंथच्या भाषेत करूयात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणखी आपण अभ्यासलेला आहे. n इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा n. wavelength of the light in air upon wavelength of the light in the medium is equal to the refractive index. आणि हेच इक्वेशन जर रिअरेंज केलं तर लॅम्बडा n बरोबर लॅम्बडा अपॉन n असं उत्तर येईल. म्हणजेच आपण आता हा लॅम्बडा n आहे त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट काय करू शकतो? मग मी इथंच दुरुस्ती करतोय. लॅम्बडा n च्या ऐवजी आपलं उत्तर काय येणार आहे? लॅम्बडा अपॉन n. लॅम्बडा n हा सफिक्स आहे. This is the wavelength of the light in the medium of refractive index n. आणि त्याचाच फॉर्म्युला wavelength of the light in the air medium divided by refractive index. आता हेच इक्वेशन आपण ए साठी रिअरेंज करू, कारण आपल्याला रिझॉल्विंग पॉवर काढण्यासाठी कशाची गरज आहे? ए म्हणजे लिमिट ऑफ रिझोल्यूशनची. आणि म्हणून ए बरोबर काय फॉर्म्युला येत आहे बघा. हा ए साठी रिअरेंज केला लॅम्बडा अपॉन 2n, हे 2 हा n इंटू साइन ऑफ अल्फा. हा झाला फॉर्म्युला फॉर लिमिट ऑफ रिझोल्यूशन. स्टुडंट लक्षात घ्या, हे अंतर म्हणजे लिमिट ऑफ रिझोल्यूशन कधी असणार आहे? सिंबॉलिक भाषेत बोलायचं झालं तर अल्फा इज इक्वल टू थीटा जस्ट रिझॉल्व. म्हणजे ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट ओ चा सेंटर आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट ओ डॅशचा पहिला रिंग असला पाहिजे, पहिला डार्क रिंग असला पाहिजे. कारण इथं आपण एअरी रिंगच्या भाषेत बोलतोय. हे जर डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या भाषेत आपण बोलायचं ठरवलं, इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन वर्सेस साइन थीटा
त्या ग्राफच्या भाषेत सांगायचं ठरवलं तर ह्याचं उत्तर आहे अल्फा इज इक्वल टू थिटा, म्हणजे दोन सेंट्रल मॅक्झिमा मध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर हे सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ आयदर ऑफ द पॅटर्न असं असेल, म्हणजे अल्फा इज इक्वल टू थिटा असेल तर ते जस्ट रिझॉल्व्ड असतात. इथं आपण असं अजून केलंय हे दोन ऑब्जेक्ट जस्ट रिझॉल्व्ड आहेत आणि मग त्यावेळेस या दोन ऑब्जेक्ट मधलं अंतर म्हणजे ए, आणि म्हणजे ते असं काय असणार आहे लिमिट ऑफ रिझोल्युशन. आणि मग लिमिट ऑफ रिझोल्युशन मिळालं की आपल्याला काय फॉर्म्युला मिळणार आहे, रिझॉल्विंग पॉवर दॅट इज आर इज इक्वल टू 1/a, आणि ए साठीचा फॉर्म्युला आपण तिथं काढलाय ए इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2n साइन ऑफ अल्फा. त्याच्यातले आणखी काही बारकावे आपल्याला अभ्यासाचे, आपण आता पुढे जाऊयात. नेक्स्ट पार्ट हाच फॉर्म्युला आपल्याला इलॅबोरेट करून पाहायचा आहे. आपण सध्या रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप अभ्यासत आहोत. आता हे अभ्यास असताना दोन गोष्टी पुढे येणार आहेत. जे दोन ऑब्जेक्ट्स आपल्याला पाहायचे आहेत ते ऑब्जेक्ट्स स्वतः सेल्फ ल्युमिनस आहेत का नाही याच्यावरून पण आता आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आपण काय पाहतो, रिझॉल्विंग पॉवर आर इज इक्वल टू 1/a. आता याचे दोन भाग करायचे. पहिला भाग नॉन लुमिनस ऑब्जेक्ट, नॉन लुमिनस ऑब्जेक्ट, आणि दुसरा भाग अभ्यासाचा आहे तो सेल्फ लुमिनस ऑब्जेक्ट. हा जो फॉर्म्युला आहे हा नॉन लुमिनस ऑब्जेक्टला लागू पडतो. म्हणजे आपण जे 2 पॉइंट ऑब्जेक्ट पाहतो त्याला स्वतःचा लाईट नाही, ते दुसऱ्या लाईटनं इल्युमिनेट केले. आणि जनरली आपण दोन ऑब्जेक्ट पाहताना दुसऱ्या लाईट पासून इल्युमिनेट केलेच पाहतो. तुम्ही बॉटनीचे काही एक्सपेरिमेंट करत असताना, झायलम फ्लोएम पाहत असताना मायक्रोस्कोप वापरता त्यावेळेस तुम्ही ते एक छोटासा मिरर वापरता का, मिररवर सनलाईट घेता, तो रिफ्लेक्ट होऊन तुमच्या ऑब्जेक्टवर पडतो, तो ऑब्जेक्ट इल्युमिनेट होतो आणि तुम्हाला पाहता येतो. म्हणजे जनरली मायक्रोस्कोपमध्ये आपण जे दोन ऑब्जेक्ट्स पाहणार आहोत ते दोन ऑब्जेक्ट्स हे नॉन ल्युमिनस असतात, ते सेल्फ ल्युमिनस असत नाहीत. पण आपल्याला दोन्ही ठिकाणी चर्चा करायची आहे. दोन्ही असतील तर काय, पहिली चर्चा करूयात ते नॉन ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी. नॉन ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी हा फॉर्म्युला लागू पडतोय ए इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2n साइन ऑफ अल्फा. हे लिमिट ऑफ रिझोल्युशनचा फॉर्म्युला आहे, आपण आताच डिराइव्ह केलाय. आणि मग याच्या आधारे म्हणून रिझॉल्विंग पॉवर आर इज इक्वल टू ह्याचा रेसिप्रोकल, ह्याचा व्यस्त म्हणजेच काय 2n साइन ऑफ अल्फा डिवायडेड बाय लॅम्बडा. ह्याचा व्यस्त घेतला, रेसिप्रोकल घेतला. आता ह्यातल्या टर्म्स लक्षात घ्या. हा लॅम्बडा म्हणजे जो लाईट वापरणार त्या लाईटची एअर मीडियम मधली वेव्हलेंथ, एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऑब्जेक्ट आणि मायक्रोस्कोप याच्यामध्ये जे काही मीडियम आहे त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अल्फा म्हणजे सेमी व्हर्टिकल अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट विथ द मायक्रोस्कोप. आता आपल्याला हेच आणखी वेगळ्या भाषेत लिहायचं आहे. ह्याच्यातला हा जो पार्ट आहे, आता ह्याला ब्रॅकेट केलाय, ह्याला न्यूमरिकल अपर्चर असं म्हणतात. आणि म्हणूनच रिझॉल्विंग पॉवर आर इज इक्वल टू 2na अपॉन लॅम्बडा असं पण लिहितात. एन इंटू साइन अल्फा यालाच काय म्हणतात, न्यूमेरिकल अपर्चर. NUMERICAL न्यूमेरिकल अपर्चर, त्यालाच काय म्हणायचं आहे NA. हे झालं रिझॉल्विंग पॉवर फॉर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. अगदी अशी चर्चा करायची आपल्याला सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी. दुसरा पार्ट, जर ऑब्जेक्ट कसे आहेत आता सेल्फ ल्युमिनस आहेत, सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट्स आहेत. सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी पण फॉर्म्युला हाच आहे, रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन. मात्र ए बरोबर हा फॉर्म्युला थोडा बदलतोय. सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टला 1.22 नी लॅम्बडाला मल्टिप्लाय करायचं असतं आणि मग फॉर्म्युला येतो ए इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2n साइन ऑफ अल्फा. काही फॉर्म्युले तुम्हाला आता लक्षात ठेवायचे आहेत स्टुडंट. दोन्हीतला फरक लक्षात आलाय. नॉन लुमिनस असेल तर इथं फक्त लॅम्बडा घेतलाय, सेल्फ लुमिनस असेल तर
1.22 लॅम्बडा आहे. आता हा फॉर्म्युला मिळाला की आपल्याला लगेचच काय करता येईल, म्हणून R इज इक्वल टू 1/A इज इक्वल टू त्याचा रेसिप्रोकल व्यस्त 2n साइन ऑफ अल्फा अपॉन 1.22 लॅम्बडा. आता स्टुडंट्स आणखी हा फॉर्म्युला सिम्प्लिफाय करायचा म्हटलं आपण, दोन इथं भागलं तर काय बघा, R इज इक्वल टू हा 2 इथं याच्याशी भागाकार करून घ्यायचा, शिल्लक राहिलं n साइन अल्फा, याचं उत्तर येत आहे 0.61 इंटू हे लॅम्बडा तसेच. आणि आणखी काळजीपूर्वक पाहिलं तर हा ब्रॅकेट म्हणजेच काय म्हटलं आपण, न्यूमेरिकल अपर्चर. म्हणजेच हा फॉर्म्युला आणखी वेगळ्या भाषेत कसा लिहिता येईल, न्यूमेरिकल अपर्चर NA डिवायडेड बाय 0.61 लॅम्बडा. हे सगळे फॉर्म्युले आहेत ते रिझॉल्विंग पॉवरचेच आहेत, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, डिफरंट फॉर्ममध्ये आहेत. These are the formulae in different form. आले लक्षात? म्हणजे आत्ताच्या तासाला आपण काय काय पाहिलं, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप म्हणजे काय आहे, रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन. आणि मग आपण डायग्रामच्या आधारे लिमिट ऑफ रिझोल्युशनचा फॉर्म्युला कसा तो पाहिला. आणि मग तो फॉर्म्युला परत आपण दोन ठिकाणी वापरला, एक सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट आणि दुसरा नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. दोन्हीसाठी फॉर्म्युले आलेले आहेत, त्यात थोडासाच फरक आहे पहा. इथं रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू, आपण ह्या भाषेत जर पाहिलं, न्यूमेरिकल अपर्चर अपॉन 0.61 लॅम्बडा आलाय, न्यूमेरिकल अपर्चर अपॉन हे नुसतं लॅम्बडा आहे आणि ह्याला गुणले इथं परत 2 आहे. हा फरक आहे तो कारण ऑब्जेक्टला स्वतःचा लाईट आहे किंवा नाही याच्यावरून ते लक्षात ठेवायचं आहे. याच्यात सगळ्या टर्म सारख्या आहेत, फक्त लॅम्बडाला जोडून इथं 1.22 हा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता शेवटी एक छोटासा प्रश्न बघूयात आणि मग ह्या तासाला थांबूयात. रिझॉल्विंग पॉवर याचे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले. मग मायक्रोस्कोपची मला रिझॉल्विंग पॉवर वाढवायची, मी काय केलं पाहिजे, हाऊ विल यू इन्क्रीज द रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप. तर हा फॉर्म्युला घ्या किंवा हा फॉर्म्युला घ्या, हे क्लिअर कट आहे. समजा मी ह्या फॉर्म्युल्यावर फोकस केला, ए जेवढा कमी तेवढा आर जास्त. पण मग ए कधी कमी असेल ते कशावर अवलंबून आहे, तर न्यूमेरिकल अपर्चर जेवढं जास्त तेवढं रिझॉल्विंग पॉवर जास्त, वेव्हलेंथ जेवढी कमी तेवढी रिझॉल्विंग पॉवर जास्त. आता न्यूमेरिकल अपर्चर मध्ये परत एन आहे, एन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हा जेवढा जास्त तेवढं रिझॉल्विंग पॉवर जास्त असणार आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण रिझॉल्विंग पॉवर ऍडजस्ट करू शकतो. ते मेजर महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे वेव्हलेंथ. इथं वापरलेल्या लाईटची वेव्हलेंथ जेवढी कमी तेवढं रिझॉल्विंग पॉवर जास्त. अशा रीतीने आज आपण आता ह्या तासाला रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप हे आर्टिकल अभ्यासलेलं आहे आणि ती रिझॉल्विंग पॉवर कशा प्रकारे वाढवता याचं डिस्कशन केलेलं आहे. या तासाला इथं थांबूया.